महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या आषाढी वारीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीमुळे रस्ते जाम होतात पण मुस्लिम समाज तक्रार करत नाही असं वक्तव्य करत एका नव्या चर्चेला जन्म दिला आहे। या विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रतिक्रिया देत आझमींना खडसावलं आहे। या प्रकरणानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। चला या वादाचा तपशील जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पुणे ते पंढरपूर असा प्रवास करतात आणि लाखो वारकरी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होतात। मात्र या वारीच्या संदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। सोलापुरात पत्रकारांशी बोलताना अबू आझमी म्हणाले, मी पुण्यातून येत होतो तेव्हा मला लोकांनी सांगितलं की लवकर जा, नाहीतर पालख्यांमुळे रस्ता जाम होईल। वारीमुळे रस्ता जाम होतो पण आम्ही कधी तक्रार केली नाही। पण जेव्हा मस्जिद पूर्ण भरते तेव्हा काही लोक 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू। आझमींनी पुढे असंही म्हटलं की आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर सण उत्सव साजरे होतात म्हणून तक्रार केली नाही। अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन, कुछ मस्जिदों में, हर मस्जिद में भी नहीं, बाहर 5-10 मिनट के लिए नमाज पढ़ने आते हैं। लेकिन उसके लिए यूपी के सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा। मैं आ रहा था अगर पूना से, मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिलं। ते म्हणाले, अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे। त्यांना असं वाटतं की अशी वक्तव्य केलं की त्यांना प्रसिद्धी मिळते, पण मी त्यांना प्रसिद्धीच्या लायकीचं समजत नाही, त्यामुळे अशा फालतू वक्तव्यांना उत्तर देणार नाही। वारी संदर्भामध्ये अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की हिंदूंचे सण असतात तेव्हा रस्त्यावर गर्दी झाली, त्याला मुसलमान विरोध करत नाही, पण मुसलमानांच्या नमाजला मात्र विरोध केला जातो। तक्रारी मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते, त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही। फडणवीस यांनी वारीचं महत्त्व अधोरेखित करताना सांगितलं की आषाढी वारी ही महाराष्ट्राचं वैभव आहे, ती भक्तिमय वातावरण निर्माण करते आणि कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे। आझमींच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। काहींनी आझमीच्या विधानाला धार्मिक भावना भडकवणारं ठरवलं, तर काहींनी त्यांच्या म्हणण्याचा संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला। आषाढी वारीचा इतिहास शतकानुशतके जुना आहे। ही वारी केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतीक आहे। दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जातात। या वारीमुळे काही वेळ रस्ते जाम होतात, पण स्थानिक प्रशासन आणि वारकरी यांच्या समन्वयानं प्रवास सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। आझमींच्या विधानानं या परंपरेच्या संदर्भात नवा वाद निर्माण झाला आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते आझमींचं हे वक्तव्य त्यांच्या नेहमीच्या वादग्रस्त शैलीचं आहे। यापूर्वीही त्यांनी अनेक मुद्द्यांवर अशीच विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरीकडे फडणवीसांनी त्यांच्या वक्तव्याला उत्तर न देण्याचा निर्णय घेऊन हा वाद वाढू नये यासाठी संयम दाखवल्याचं मानलं जात आहे। या प्रकरणामुळे आषाढी वारीसारख्या पवित्र परंपरेला राजकीय रंग चढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। वारकरी संप्रदाय आणि सामान्य नागरिकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। काहींनी आझमींच्या विधानाचा निषेध केला, तर काहींनी याला धार्मिक तणाव वाढवणारा मुद्दा बनू नये असं मत व्यक्त केलं आहे। आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे।
अबू आझमी यांच्या विधानाने या परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सडेतोड उत्तराने हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. पण या प्रकरणानं एक गोष्ट स्पष्ट होते की धार्मिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर बोलताना संयम आणि जबाबदारीने वक्तव्य करणं किती महत्वाचं आहे. आता आझमी यापुढे काय प्रतिक्रिया देतात की हा वाद इथेच थांबतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. या आणि अशा ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी जुडलेले राहा आणि तुमचं काय मत आहे पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.